फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि संत्र्यासारखे गोड आहेत। एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचं हे कौतुक करण्यात आलंय। शिंदेंच्या कौतुकावर रोहित पवार टीका करतायत। लव्ह अँड हेट रिलेशन स्वार्थापोटी असं यावर रोहित पवार यांचं म्हणणं आहे। शिंदे नाराज असले की कधी गावाला जातात तर कधी दिल्लीत जाऊन नाराजी व्यक्त करतात। मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राजकीय घटस्फोट नक्की असं देखील या ठिकाणी रोहित पवार यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे साहेब नाराज होतात, मग ते कुठेतरी साताऱ्यामध्ये त्यांच्या गावामध्ये जाऊन शेती करतात, नाही तर दिल्लीला जाऊन बसतात। आता दिल्लीला जाऊन कोणाशी भेटतात काय बोलतात माहीत नाही। मग ही नाराजगी अनेक दिवस चालल्यानंतर दिल्लीतले काही लोक हस्तक्षेप करतात, मग त्याच्यामध्ये मांडवली होते, चर्चा होते, सीटमध्ये पुढं मागे त्या ठिकाणी होतं तिकिटाच्या बाबतीत, आणि मग हे सगळं झाल्यानंतर परत हे लोक प्रेमात पडतात। म्हणजे लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, पण ती स्वार्थापोटी आहे। किती तिकीटं मिळतात, किती संधी त्यांच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिली जाते, किती निधी दिला जातो, निधी मिळतो का नाही मिळत, पदं कुठली मिळतात, पालकमंत्री पद मिळतं का नाही मिळत, ह्या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर परत ते प्रेमात पडतात। त्यांचं राजकीय डिवोर्स 100% त्या ठिकाणी होईल आणि हे तिन्ही पक्ष वेगळे राहून बीजेपी विरुद्ध इतर पक्ष अशी ही लढत येणारी लोकसभा आणि विधानसभा नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकते। पुणे जमीन घोटाळा प्रकरण आणि यावर अंजली दमानी आक्रमक आहेत। माझ्याकडील पुरावे खरगे समितीला देणार असं त्या म्हणतात। मी हळूहळू खुलासे करणार असा देखील दावा अंजली दमानी यांचा आहे। हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा, आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली। आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे। तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे आणि ओपन अँड शट म्हणजे याच्यात सुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे, सेम जागा, कारण मुंबई सरकार लिहिलेला 7/12 कोणी कसं घेऊ शकतं याच्यात सुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करणं, त्याचे रिग्रांटिंग करून घेणं, म्हणजे रिग्रांट करण्याची गरज आहे हे तेव्हा सुद्धा माहिती होतं, पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं। दमानी यांनी समजा जर मुद्दे त्या ठिकाणी आणले असतील, त्याची सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणं महत्त्वाचं आहे। फक्त मला एक कळत नाही, भ्रष्टाचार सर्वच पक्ष त्या ठिकाणी करतात, पण मुद्दे पुढे येत असताना भाजप सोडून मात्र मुद्दे सगळ्यांचेच पुढे येतात। सामाजिक कार्यकर्त्यांना मला विनंती आहे, हे सरकारच भ्रष्ट आहे। मग मुख्यमंत्र्यांपासून पर सर्व मंत्र्यांपर्यंत हे जे काही कार्यालय असतील या सगळ्यांचा फार चुकीच्या पद्धतीचा व्यवहार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करत असताना भेदभाव न करता सर्वच पक्षांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे घेऊन आणले पाहिजे आणि त्याच्यावर सखोल चौकशी झाली पाहिजे। त्या जर सर्व पक्षाचे मुद्दे घेऊन आंदोलन करायला तयार असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर राहून महाराष्ट्र हितासाठी आंदोलन त्या ठिकाणी करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।